पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खूप दिवसांनी इतकं शांतपणे झोपलेलं बघतीये मी त्यांना। तू स्वयंपाकाची तयारी करतेस ना? आजोबा 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 काय होतंय तुम्हाला? आजोबा आजोबा काय होतंय? बाबा बाबा बरं वाटत नाहीये का? मी शेखरना बोलवते। हा शेखरना बोलवते मी। काकू काकू लवकर खाली या। आजोबा 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 बघा कसं करते। काकू काकू आजोबा आजोबा बाबा त्रास होतोय। बाबा काय होतंय? बाबा 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 डोळे उघडे ठेवा। बाबा काही नाही होणार तुम्हाला। शेखर शेखर लवकर या। बाबा कसं तरी करतायत म्हणजे ते काही हालचाल। तुम्ही या लवकर प्लीज प्लीज शेखर लवकर या। डॉक्टरांना फोन करा लवकर फोन करा। बाबा 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 काही नाही होणार तुम्हाला। बाबा बाबांना बरं वाटत नाहीये। बाबा कसं तरी करतायत तुम्ही या ना लवकर प्लीज। हो 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 बाबा घाबरू नका काही नाही होणार मी आहे ना। घाबरू नका अजिबात। हा मी आजीला फोन लावते। नाही नको प्लीज प्लीज त्यांना टेन्शन येईल नको। थांब जरा। बाबा बाबा डोळे उघडा बाबा डोळे उघडा। डोळे बंद करू नका बाबा डोळे बंद करू नका डोळे उघडा। बाबा भावपूर्ण श्रद्धांजली।
नेत्रा, बाबांना काय झालं? आजोबा आजोबा बाबा, बाबा, नेत्रा तू इथेस? मी मूर्खासारखं शोधतोय तुला तिकडे. तुम्हाला न सांगता का निघून आलीस ते तू? मला यावं लागलं. आजोबा, आजोबा काय झालं आजोबांना? कुठे आहेत आजोबा? तिकडे त्या खोलीत. लवकर लवकर जा, लवकर जा. औषध इथेच आहे. जेवढं होतं तेवढंच शिल्लक आहे. म्हणजे आजोबांना या बाटलीतून औषध नाही दिलंय. मग असं कसं झालं? काकू, काय काय म्हणाले डॉक्टर? हा सांगा ना, काय म्हणाले डॉक्टर? आजोबा बरे आहेत? श्वास चालू आहे, पण त्यांना ताबडतोब ऍडमिट करायचं. बरं झालं वेळेवर आली ॲम्ब्युलन्स. दादा या 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 त्या रूम मध्ये समोर पटकन. नेत्रा, काय काय होतंय तुला? काय झालंय नेत्रा? काय होतंय? आउट ऑफ डेंजर आहे म्हातारा. पण शुद्ध तर आलेलं नाहीये ना अजून. पण जीव जाणार नाहीये त्याचा. या राजाध्यक्षांना अमर होण्याचं वरदान वगैरे मिळालंय की काय? आधी तो अद्वैत, आता हा म्हातारा. नेत्रामुळे होते सगळं. प्रत्येक वेळेला मी काहीतरी करायला जाते आणि ही आडकाठी करते. आता सुद्धा ती वेळेवर पोचली बंटी, नाहीतर मी औषधाची पूर्ण बाटली म्हाताऱ्याच्या खिशात घातलीच असती. प्रत्येक वेळेला ही नेत्रा कशी काय मध्ये येते? माझं तर डोकंच काम करत नाहीये ताई. अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण ही नेत्रामध्ये आली. नेत्रा तिथे पोहोचली म्हणून अद्वैत वाचला. त्यानंतर मी केतकीच्या दारूच्या ग्लासात मी औषध घातलं. ते औषध तिने घेतलं असतं तर तिची वाचा कायमची गेली असती. पण नाही, नेत्रा तिथे पोहोचली, तिने तो ग्लास फोडला आणि केतकीला काही झालं नाही. त्यानंतर अद्वैतला आपण इंजेक्शन देणार होतो बदलून, ते देण्याच्या बरोबर त्याच वेळेला नेत्रा पोहोचली. अद्वैत वाचला. आणि काल रात्री सुद्धा मी बाबांच्या खोलीत पोहोचले, त्याच वेळेला नेत्रा सुद्धा तिथे पोहोचली. आणि आज संधी साधून मी
म्हाताऱ्याच्या घशात औषध घालत होते तेव्हा नेत्रा तिथे आली, म्हणून म्हातारा वाचला. हा योगायोग नाहीये बंटी, काहीतरी नक्कीच आहे. आज मी वेळीच सावध झाले नसते ना बंटी, तर मी पकडले गेले असते. पण तिला कसं काय कळेल? ती अद्वैत बरोबर बाहेर गेली होती त्याला एकट्याला सोडायचं नाही म्हणून, पण अद्वैतला एकट्याला सोडून ती परत आली. अद्वैत नंतर आला, नेत्रा आधी पोहोचली ज्यावेळेला मी बाबांना औषध देत होते. नेमकी त्याच वेळेला बंटी, नेमकी त्याच वेळेला. प्रत्येक वेळेला हे असंच घडतंय. काहीतरी गडबड नक्की आहे बंटी. देवी आई, आजोबांचं रक्षण कर. इतकी वर्ष आजोबा अंथरुणाला खिळून होते, आता कुठे ते बरे होत होते. देवी आई, त्यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेऊ नकोस. त्यांचं रक्षण कर. बोल है मैं. काय काय अवदसे, लाज सोडलीस की काय? अगं जनाची नाही, निदान मनाची तरी ठेव म्हणजे झालं. काय झालंय हे मैं? अच्छा, आता ते सुद्धा मी सांगायचं का? हे मैं काय झालंय? अगं अवदसे, स्वतः एवढं मस्त मोठ्या महालात राहतेस आणि आमचं काय ग? आमचा विचार केलायस का कधी? नाही, जरा विचारावं बहिणीला की अगं तुला काही गरज आहे का, पैसे हवेत का? पण नाही. हे मैं ऐक ना, मी तुला उद्या फोन करते. हे बघ, फोन ठेवलास ना तर बघा. हे मैं पैसे कधी पाठवतेस ना ते सांग, नाहीतर मी तिकडे येऊन सगळ्यांना सांगेन की तू नर्स नाहीयेस, काळ्या जिभेची आहेस, अवदस आहेस ते. मी तुला उद्या फोन करते. साहेब, आजोबा कसे आहेत? बरे आहेत. त्यांच्या जीवाला काही धोका नाही आता. सकाळपर्यंत शुद्ध यायला हवी. तुला काय वाटलं? तू जे वागलीस ते मी विसरून जाईन? नाही साहेब. आर यू आउट ऑफ युअर माइंड? ही काय पद्धत आहे? कुठे निघून गेली सकाळी सकाळी मला न सांगता? मला सांग, तुझा प्रॉब्लेम काय आहे? डू आय लुक लाईक अन इडियट? मी कुठे कुठे आणि किती शोधलं तुला माहिती? आणि तू हे सगळं जर प्रँक म्हणून केलं असशील ना तर तू, हे बघ कसं आहे, तू बॉडीगार्ड आहेस ना माझी. मग तू मला असं एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आय मीन टू से, तू नवीन आहेस इथे पुण्यात, तुला इथलं काही माहिती नाहीये. तू कुठे हरवली असतीस तर मी काय करायचं होतं? सॉरी साहेब, पुन्हा नाही होणार. पुढचं सोड, मला सांग आज असं का वागलीस तू? काय विचारतोय मी तुला? तुझ्या या अशा वागण्याचा काय अर्थ घ्यायचा मी? हा साहेब, मला काळजी वाटत होती. कसली? तुमची पण खूप धावपळ झाली आहे ना. मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि काहीतरी खायला सुद्धा. बॉडीगार्ड, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. नेत्रा थांब. साहेब, मी कॉफी बनवते. नेत्रा, मला कॉफी नकोय, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मला सांग, मला असं एकट्याला सोडून का निघून आलीस तू? साहेब, कोणीच काही खाल्लं नाहीये. मी सगळ्यांसाठीच खायला बनवते. नेत्रा, तू अद्वैतला एकट्याला सोडून का आलीस? अगं तुला माहितीये ना तुझं अद्वैत बरोबर असणं किती महत्वाचं आहे ते, तरी तू त्याला एकट्याला सोडून आलीस? नेत्रा,
अगं काय विचारतायत बाबा? तू अशी बेजबाबदारपणे कशी वागू शकतेस नेत्रा? अद्वैतला एकट्याला पाठवायचं नव्हतं म्हणून तुला त्याच्याबरोबर पाठवलं ना? आणि तू नेत्रा, आणि तुला घरी जायचं होतं तर मला अशी न सांगता का निघून आलीस तू? नेत्रा, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अद्वैतला काय आता बाहेर झालं असतं मग आपण काय केलं असतं? अगं तुला ऐकू येत नाही का आम्ही काय बोलतोय? काय मुलगी आहे? नेत्रा, मूर्खपणा बंद कर आणि तोंड उघड. आजोबांच्या जीवाला धोका होता. हो, मला संकेत आला होता की कोणीतरी आजोबांना मारणार आहे म्हणून मी घरी आले होते. कोण मारणार आहे बाबांना? आणि हे सगळं काय बोलतेस तू नेत्रा? संकेत आला होता म्हणजे? हे बघ नेत्रा, जे काही आहे ना ते मला क्लिअर सांग, नाहीतर मी आयुष्यभर तोंड पाहणार नाही तुझं. नेत्रा बोल, कोण मारणार आहे आजोबांना? बाई साहेब, रुपाली बाई साहेब. रुपाली बाई साहेबांना आजोबांचा जीव घ्यायचा होता. आज त्यांनी त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणून आजोबांची ही अवस्था झाली आहे. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हो, मला कळतंय मी काय बोलते, पण साहेब विश्वास ठेवा, मी सगळं खरं सांगते तुम्हाला. नेत्रा, हे इम्पॉसिबल आहे. तुला माहितीये तिने आयुष्यभर काळजी घेतली आहे सगळ्यांची, मग ती असं का करेल? बाबा, ही आईवर वाटेल ते आरोप करते. नाही साहेब, मी आरोप नाही करत आहे, मी खरं काय तेच सांगते. रुपाली बाई साहेबांनाच आजोबांचा जीव घ्यायचा होता. नेत्रा, नेत्रा, आम्ही तुला काय विचारतोय? नेत्रा, बोल ना प्लीज, असं का वागलीस तू? हे बघ, मी तुला शेवटचं विचारतोय. साहेब, मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. नेत्रा, प्रश्न त्रास होण्याचा नाहीये, तुझ्या या अशा वागण्याचा आहे. समज माझ्या जागी तू असतीस तर, आणि मी तुला असं एकटीला सोडून आलो असतो तर काय झालं असतं? नेत्रा, नेत्रा प्लीज बोल. अगं तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला विचारतोय, सांग ना. नेत्रा, मी सांगेन, पण आता नाही जमणार. नेत्रा, मला माफ करा. नेत्रा, 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 म्हणूनच विश्वास नाहीये माझा तिच्यावर. ती तुझ्या आधी कशी पोचली इथे? तू नंतर आलास ना आधी. खरं तर तिने तुझ्या बरोबर राहायला हवं. नेत्राने आधी बरोबर राहायला हवं असंच म्हणणं होतं ना तुमचं. मग ह्याला सोडून कशी काय आली ती? हो पण काय शेखर, तिचा बेजबाबदारपणा दिसत नाहीये का तुम्हाला? आज बाबांचं हे असं झालंय तर माझ्या जीवात जीव नाहीये. माझ्या आधीला काही झालं असतं तर काय झालं असतं माझं? आई, अगं नाही आधी, तुम्ही तिला घराबाहेर काढा आत्ताच्या आत्ता प्लीज. माझ्या आधीच्या जीवाशी खेळली आहे ती. आई, आई रिलॅक्स. हे बघ, माझ्या जीवाशी वगैरे नाही खेळली आहे ती. मी तुझ्या समोर उभा आहे ना आता. आई प्लीज तू टेन्शन नको घेऊस. मी एकदम बरा आहे. आणि आजोबा पण एकदम बरे आहेत आता.